या बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रतापराव चिखलीकर, नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे, इथले मुख्यमंत्री माजी आमदार अविनाशजी घाटे, दक्षिणचे आपले जिल्हाध्यक्ष शिवराय पाटील घोटाळकर, उत्तरचे आमचे श्रीमान श्रावणगावकर, प्रतापरावजी म्हणाल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे आपले अध्यक्ष ओमप्रकाशजी पोकरणा काही कामाच्या निमित्तानं बाहेर गेलेले आहेत. नांदेडचे कार्यकारी अध्यक्ष माधवरावजी पावडे, आमचे प्रदेशचे राष्ट्राध्यक्ष सुगावे, माजी महापौर सिंग, अशोक पाटील मुगावकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव शिंदे, आमचे मित्र आमचे सहकारी नागनाथरावजी गिसेवाड, या ठिकाणी उपस्थित असलेले कंधारचे नगराध्यक्ष शरद पवार, आपल्या कन्नडचे आमचे उपाध्यक्ष मनन चौधरी आणि लोह्याचे अध्यक्ष आमचे शरद पवार, देगलूरचे आमचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मावार, आताचे आमचे देगलूरच्या नगर परिषदेचे प्रतिनिधी अध्यक्षांचे बालाजीराव पाटेकर, मोठ्या संख्येनं तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधूंनी बघितले. अतिशय विस्तारानं प्रतापरावजी आपल्याला या ठिकाणी जे प्रामुख्याने या सभेचे दोन विषय आहेत, एक तर संघटना मजबूत करणं पीएलओ नेमणं, आणि त्याचबरोबर आपले नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जिल्ह्यामध्ये साजरी केली पाहिजे, आणि प्रदेशकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण कार्यक्रम घेतले पाहिजेत. या संबंधी प्रतापराव अतिशय विस्ताराने त्या ठिकाणी सांगितले. मी त्याच्या विस्ताराने जास्त नाही, तर प्रतापराव आपण अतिशय सुंदर कल्पना मांडली. आपण कंदा वेळामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपण कॅम्प घेणार मेडिकल. माझी आपल्याला विनंती आहे, डेंग्यू असेल डिल्युली असेल सगळ्याची नावं घेणार नाही, त्या त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचा जर उपक्रम केला तर त्याचा खूप मोठा परिणाम होईल तुम्हाला. आणि प्रतापराव अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली, ती म्हणजे त्याच दिवशी 22 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. कित्येक वेळा माणसाला संकोच होतो की बा आपण एका पक्षाचे, पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की गव्हर्नमेंटचा जी आर आहे आपण हे करत असताना त्यांचाही वाढदिवस त्या दिवशी आहे, त्याबद्दल त्यांचे काही बॅनर्स लावून जे काही करायचं ते करू शकतो. म्हणजे प्रतापराव एक दोन शिकणार होते. आपण जसं दादांचं वृक्षारोपणावर फार जोर होता, आणि दादा स्वच्छतेचा फार महत्व देत होते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, जसं आमचं देगलूर आहे, बस स्टँडची स्वच्छता, दवाखान्यांची स्वच्छता, हे करण्याचा कार्यक्रम आपल्या पक्षाच्या मार्फत, पण हे करत असताना त्याला प्रसिद्धी भरपूर मिळाली पाहिजे. हे सगळे करण्यामागचा हेतू आपला असा आहे की आपल्या पक्षाचं नाव सगळीकडे झालं पाहिजे. बाकी अजून अतिशय विस्तारानं आपलं प्रदेशचं जे आहे ते सत्वर आहे, संदेश सगळ्यात गोष्टीचा आहे, ते आपण करूया. आपण मला प्रतापराव एक प्रामुख्याने सांगितली पाहिजे की दादा गेल्यानंतर थोडस आपल्या पक्षामध्ये मरगळ आलेली, तर मी अतिशय जबाबदारीने सांगतो
चौधरी साहब, कांग्रेस जितनी वीक होगी उतनी हमारी जो है तो राष्ट्रवादी कांग्रेस बढ़ती है, क्योंकि जो वोटर कांग्रेस को चाहता है आज उसकी कमजोरी देख के उसको मतदान नहीं करेगा। हमारे को जो नगर परिषद में जो कामयाबी मिली उसके पीछे भी माइनॉरिटी पूरा निकालना, मायनॉरिटी जिथे आहे त्या त्या ठिकाणी आपण यशस्वी झालो. एक तर आपल्या कार्यकर्त्यांना मायनॉरिटीचे विषय हातामध्ये घेतले पाहिजे. मी परवा प्रतापराव सिंहाची दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेलेले आहेत. मी त्यांना सांगितलं की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, आमच्या प्रत्येक गावामध्ये 10-15 घरं आमच्या मुस्लिम बांधवाचे आहेत. आपण जर या 2 महिन्यामध्ये प्रतापराव मायनॉरिटीच्या लोकांसाठी त्या ठिकाणी एखादा रोड असेल, त्यांना एखाद्या नळाची अडचण नसेल, अजून काही असेल, ह्यासाठी जर आपण पैसा उपलब्ध करून दिला तर ती माणसं आपल्याला विसरत नाही. तुम्हाला सांगतो फार मोठा आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून माझी सगळी कार्यकर्त्याला विनंती आहे की कोणी खचून जाता कामा नये. आपल्याला भविष्य आहे. त्वरित तुम्हाला माहित नाही, काही लोक दबक्या आवाजामध्ये चर्चा करतात की झालं कुठं जाणार आहे. दबक्या आवाजामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, मी कुठेही गेलो तर प्रतापरावला घेऊन जाईन तुम्हाला. प्रतापरावबद्दल तुमच्या होत नाही तुम्हाला. प्रतापरावने एवढे पक्ष बदललेत पण ते भानगडीत पडत नाही. म्हणून मी आपल्याला हेच सांगतो, तसं काही विचार नाही आणि केलंच तर प्रतापरावला घेऊन जाईल एवढं मात्र नक्की आहे. मी तुम्हाला सांगतो, फार वेळ घेत नाही. सर्वांचं स्वागत. जय हिंद.